जय वाघोबार, जय हिरोबार. जय जनजाती जय जोहार, जय आदिवासी जय जोहार. आमची संस्कृती महान आहे, संस्कृती महान. आला भगवान बिरसा मुंडा, जयंतीचा सण आयले आयले गो. आला भगवान बिरसा मुंडा, जयंतीचा सण आयले आयले गो. एकमेकांचा हात धरुनी, दूर तरप्याचा नाच करुनी. पालघरचा तारपा भारी वाजतो, त्याच्या तालावर आम्ही सारे नाचतो. जलगावचा घुंगऱ्या भारी, अमरावतीचा कुरको भारी, गडचिरोलीचा ढोलटकी भारी, धुळे जिल्ह्याची पवेरी भारी. दिली संस्कृती वाहून, जगाला संस्कृती वाहून. आला भगवान बिरसा मुंडा, जयंतीचा सण आयले आयले गो. आला भगवान बिरसा मुंडा, जयंतीचा सण आयले आयले गो. ची 150वी जयंती आपण या ठिकाणी साजरा करत आहोत. याचा उद्देश जो आहे तो म्हणजे आदिवासी जमातीतील ज्या शूरवीरांनी, क्रांतिवीरांनी शौर्य गाजवलं, आदिवासी जमातीतील संस्कृती आणि त्यांनी देशासाठी, स्वातंत्र्यासाठी जे योगदान दिलेलं आहे त्यांना आदरांजली वाहण्यासारखं आहे. आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने आणि आपल्या भारत देशामध्ये कॉलेज, महाविद्यालय Principal, our teacher and my dear friends, today I am going to say some words about great freedom fighter Birsa Munda. Birsa Munda was born. He is also known as Pratibha Patil. Tribals and fight for their rights. Tribals and fight for their rights. राज्य उतारण्याने गेले असेल तर ते म्हणजे महान क्रांतिकारक बिरसा मुंडा. And freedom. सिमटा ताज बंधेरा गना, जुल्मों से भी धरती सनी, जुल्मों से भी धरती सनी. जातीय गौरव दिन म्हणून साजरा करण्यात येतो. बिरसा मुंडा हे एक महान सेनानी होते. बिरसा मुंडा शेतमजूर होते. घरची परिस्थिती अतिशय हलाखीची होती. गावात शाळा नसल्यामुळे त्यांना मामाकडे शिकण्यात अन्याय होणार होता. त्यांनी आवाज उठवला. ते एका लहानशा गावात जन्मले, पण विचार मात्र मोठे होते. त्यांनी आपल्या समाजावर होणारा अन्याय, जमीन बळकावणी, शोषण आणि गुलामगिरी विरुद्ध झुंज दिली. 1899 साली त्यांनी उलगुलान या क्रांतीची हाक दिली. त्यांच्या नेतृत्वाखाली हजारो आदिवासी एकत्र. त्यांनी
आपल्या लोकांना जागृत केले आणि सांगितले की आपली जमीन, आपला धर्म, आपली संस्कृती जपली पाहिजे. ब्रिटिश सरकार आणि स्थानिक जमीनदारांनी आपल्या आदिवासींची ब्रिटिश सरकार आणि स्थानिक जमीनदारांनी आदिवासींची जमीन आदिवासीवर चित्र काढूनी, कोणी ढोलावर नाचून गाऊनी, कोणी वैदू बघत होऊनी, कोणी डोकर धरत राहुनी. कोणी वाघोबाला पूजुनी, कोणी हिरोबाला नमुनी, चंद्र सूर्याला देव मानुनी, निसर्गाला गुरु करुनी, संदेश एकतेचा देऊनी, संदेश एकतेचा देऊनी. ते व्यवसाय मोडीत निघत आहे. आदिवासींचा मूळ व्यवसाय काय? जल जंगल जमीन, म्हणजे जंगलामध्ये असणारे जे फळं असतील, कंदमुळं असतील, मध असतील ते गोळा करणं किंवा त्याच्यावर आपला उदरनिर्वाह करणं. इंग्रज भारतामध्ये आले आणि त्यांनी जंगलावर कब्जा केला. हे सरकारी जंगल आहे. या ठिकाणी तुम्हाला आला भगवान बिरसा मुंडा, जयंतीचा सण आयले आयले गो. आला भगवान बिरसा